नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती करताना पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे किती गरजेचे असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे शेतात पाण्याची व्यवस्था असूनही पाईपलाईन किंवा मोटर खरेदी करणे सामान्य शेतकऱ्याला शक्य होत नाही. पण शेतकरी मित्रांनो, आता अजिबात चिंता करण्याची गरज नाही, कारण राज्य सरकारने ओबीसी आणि इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय बंपर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला शेतीसाठी सबसिडीवर पाईप आणि मोटर म्हणजेच पंपसेट मिळेल. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आहे की यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की इतकी मोठी सबसिडी नक्की कोणत्या योजनेअंतर्गत मिळत आहे, यासाठी पात्रता काय आहे, कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतील आणि याचा ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा, याची A to Z माहिती मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे महाडीबीटी फार्मर पोर्टलवर ओबीसी आणि इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी सबसिडी दिली जाते. या योजनांचा मुख्य उद्देश हाच आहे की पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की या योजनेत किती टक्के सबसिडी मिळेल. ही माहिती पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ओबीसी आणि इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी शेतात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक पाईप खरेदी करण्यावर, तसेच नवीन विहीर किंवा बोअरवेलमधून पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर किंवा डिझेल पंपसेट खरेदी करण्यावर सरकारकडून 50% ते 80% पर्यंत सबसिडी दिली जाते. म्हणजे शेतकऱ्याला केवळ 20% रक्कम स्वतःच्या खिशातून द्यावी लागेल. यात SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी वेगळ्या प्रकारची सबसिडी दिली जाते. त्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड करण्यात आला आहे. तो व्हिडिओ संबंधित शेतकऱ्यांनी अवश्य पाहावा. मित्रांनो, ओबीसी आणि इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही सोप्या अटी ठेवल्या आहेत. त्या काय आहेत, चला जाणून घेऊया. शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. शेतकऱ्याच्या नावावर किमान 20 गुंठे आणि कमाल 15 एकरांपर्यंत शेतजमीन असली पाहिजे. शेतकऱ्याकडे सिंचनाचा कायमस्वरूपी स्रोत जसे की विहीर, बोअरवेल किंवा शेततळे उपलब्ध असले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांना प्राधान्य दिले जाते. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. चला आता जाणून घेऊया की ती कोणकोणती आहेत. ही कागदपत्रे आजच आपल्याकडे तयार ठेवा. आधार कार्ड, 7/12 उतारा आणि 8A उतारा, जातीचा दाखला, बँक पासबुकची फोटोकॉपी, पंप किंवा पाईप खरेदीचे कोटेशन आणि इलेक्ट्रिक पंपच्या अर्जदारांना विजेचे बिल देखील सोबत ठेवावे लागेल. या सर्व कागदपत्रांसह तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आता थोडक्यात जाणून घेऊया की अर्ज कसा करायचा. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट महाडीबीटी पोर्टलवर जायचे आहे. तिथे शेतकरी योजना पर्यायावर क्लिक करून आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर सिंचन साधने आणि सुविधा या घटकाची निवड करा. फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा आणि पाईप तसेच पंपसेट पर्याय निवडून फॉर्म सबमिट करा. अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल. जर तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकत नसाल तर सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अवघ्या काही मिनिटांत हा अर्ज भरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, सध्या या योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत. ही एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे, ती अजिबात दवडू नका. लवकरात लवकर महाडीबीटीवर जाऊन आपला अर्ज नक्की करा आणि योजनेचा लाभ घ्या. जर या योजनेबद्दल तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला महाडीबीटीवर अर्ज भरण्याचा प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहायचा असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक माहिती आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्या गरजू शेतकऱ्याचा आधार बनू शकतो. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच खात्रीशीर कृषीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला ग्रुप जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर अप टू डेट मिळवत रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.